श्रावण मासाच्या पावन पर्वात दररोज अनुभवूयात संत साहित्याचे अभ्यासक आणि महाराष्ट्रातील ख्यातनाम व्याख्याते प्राध्यापक शिवाजीराव भुकेले यांचे ज्ञानेश्वरी भावदर्शन, अर्थात ज्ञानेश्वरीच्या सर्व 18 अध्यायांचं सहज सोप्या भाषेत भावार्थ दर्शन तुमच्या आवडत्या आर चॅनलवर दररोज सकाळी 8, दुपारी 1:30 आणि रात्री 8 वाजता सहकुटुंब पाहायला विसरू नका. ज्ञानेश्वरी भावदर्शन याचे प्रायोजक आहेत महेंद्र ज्वेलर्स, राजारामपुरी, कोल्हापूर. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकोबाराय महाराज की जय. श्री विनायकं गुरुर्नौमि साखरे नाम विश्रुतम. येषां चरण सानिध्यात् जीवा मुक्ता भवन्ति. साखरे वंश विख्यातं ज्ञानदान परायणं. श्री विनायकं गुरुर्वंदे भवबंध विमुक्तये. ज्ञान प्रताप विलसत वचनामृतंच. अद्वैत भाव पटुता महित बुद्धी रहस्य. ज्ञानेश्वरस्तु भगवान अवतीर्ण एव. श्री रंगनाथ गुरुराज नमोस्तुभ्यं. श्री रंगनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूनाम ज्ञानदानैकदक्षं. प्रभावती क्षेत्र निवासिनंतं नमामि वेदांतमिदं वरिष्ठम्. रामकृष्ण हरी माऊली. सत्व, रज, तम या त्रिगुणाच्या संपर्कानं गुणातीत न होता कधी कधी संभ्रमित होणाऱ्या, कधी तमात हरवणाऱ्या, कधी रजाचं प्रदर्शन करणाऱ्या, तर कधीतरी सत्वगुणाच्या पलीकडे जाऊन गुणातीत अवस्थेत जगणाऱ्या आणि स्वसुखे विश्व कोंदे हे माऊलींच्याच प्रमाणाप्रमाणे स्व अनुभवावरून या विश्वाला गुणातीत आनंद देणाऱ्या महात्म्याचा आणि या त्रिगुणाचा परिचय आपण पाठीमागच्या अध्यायामध्ये पाहण्याचं काम केलं. पाठीमागच्या अध्यायामध्ये आपण ही जी गुणत्रयात्मकता आहे, या गुणत्रयात्मकतेच्या आधारे निर्माण होणारे जे सांसारिक दोषाधिक विकार आहेत, या विकारांचाही विचार करण्याचं काम केलं. संत श्रेष्ठ ज्ञानोबा माऊलीनं 14व्या अध्यायाच्या निमित्तानं गुणत्रय विभाग योगो असं वर्णन केलं. आणि या गुणत्रय विभाग योगाच्या शेवटी मी आपणास म्हणालो होतो की ज्या संसारातून तुमचा माझा अवकाशातल्या सगळ्या सजीव सृष्टीचा जन्म झाला, त्या संसार वृक्षाचं वर्णन भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाच्या जिज्ञेसेपोटी करण्याचं काम केलं. आणि ज्ञानोबा माऊलीनं तुमच्या माझ्यासारख्या सामान्य जनापर्यंत हे वर्णन पोहोचवण्याचं काम केलं. अध्यायाच्या प्रारंभी माऊलीनं विशद बोध विदग्ध असणारा, एवढंच नव्हे तर खऱ्या अर्थाने आपल्या शिष्याला गुणातीत करणारा आणि सत्वाच्या पलीकडं आनंद देणारे समर्थ सद्गुरु निवृत्तीनाथांना आणि त्याबरोबरच विश्वव्यापक परमात्म्याला वंदन केलं. आणि मग जेव्हा अर्जुन भगवंताला विचारू लागला की भगवंता, मी ज्या संसारात जन्माला आलो, मी ज्या संसारात वाढतो, तो नेमका कसा आहे, तेव्हा भगवंत अर्जुनाला सांगतात की ऊर्ध्वमूल मदशाख मश्वत्थम प्राहुरव्ययम. छंदांशी यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित्. अधश्च ऊर्ध्वं प्रसुता तस्य शाखा गुण प्रवृद्धा विषय प्रबालाः. अधस्य मूला निनुसंततानि कर्मानुबंधीनि मनुष्य लोके. या 2 श्लोकामध्ये
या संसार वृक्षाचं वर्णन करण्यात आलेलं आहे. आणि मग या संसार वृक्षाच्या द्वारा निर्माण होणारी उत्पत्ती, स्थिती, लय या गतींचं जे वर्णन आहे, हे वर्णन भगवंताने या श्लोकाच्या द्वारा आणि माऊलीने आपल्या अलौकिक प्रतिभेच्या द्वारा याचं वर्णन केलेलं आहे. श्रोते हो, मुळातच जो स्वयेची होय स्वार तया नाव संसार, असे संसाराची व्याख्या समर्थांनी केली. जो स्वतःवर स्वार होण्याचं काम करतो, म्हणजे इतर सवाऱ्या कशा आहेत, आपण त्यांच्यावर स्वार होतो, यांत्रिकीकरणापासून प्राणीसृष्टीपर्यंतच्या आपण त्यांच्यावर स्वार होतो. पण संसार तसा नाही. जो स्वतःवर स्वार होतो याचा अर्थ नसलेले गुण, नसलेले दोष तो आपल्यावर ओढून घेण्याचं काम करतो, म्हणून त्याला संसार म्हणतात. काहींच्या मते स असार, ज्याच्यामध्ये सगळी आसारता भरलेली आहे त्याला संसार असं म्हटलं जातं. काहींच्या मते संसार दुःख मूळ, चोहीकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ, श्वानापरी गती झाली, अवघे करती हाडाहाड. इथं महाराजांच्या या अभंगाच्या आधारे अनेक मंडळी असं प्रतिपादन करतात, जगातल्या सर्व दुःखाचं मूळ हे संसार आहे. जसं इंगळाच्या म्हणजे विस्तवाच्या अंथरुणावरून एखाद्याला अनवाणी चालण्याची वेळ यावी, त्याप्रमाणे या विस्तवाच्या अंथरुणावरून आपण चालण्याचं काम जे आहे हे काम करतो. हा आत्यंतिक विचार आहे, म्हणजे शेवटच्या टोकाचा विचार जो म्हणतो ना आपण, हा शेवटच्या टोकाचा विचार आहे. दुःख, संसारात दुःख आहे, ही गोष्ट खरी आहे. आणि त्याला आपल्याला सुखरूपतेमध्ये परिवर्तित करण्यासाठी काय करायचं आहे याचा विचार या संसाराच्या निमित्तानं होणं गरजेचं आहे. कारण गंमत अशी आहे की गौतम बुद्धाच्या चरित्रातली एक महत्वाची घटना सांगितली जाते की किसा गौतमी नावाच्या वृद्धेचा तरुण मुलाचा मृत्यू झाला. काही दिवस अगोदर पतीचा मृत्यू झालेला होता. त्याच्या अगोदर घरातले जे इतर सदस्य होते ते क्रमाक्रमाने निघून गेलेले होते. गौतमी घरामध्ये एकाकी पडली होती. ती बुद्धांच्याकडे गेली आणि बुद्धांचं सगळं तत्वज्ञान, शांती, केवल ज्ञान वगैरे सगळं ऐकलं. ऐकल्यानंतर गौतमी म्हणाली, बुद्धा, अरे मी एकाकी जीवन जगते, तडफडून तडफडून मी कधी माझा जीव जाईल याचा पत्ता नाही. एक काम कर, माझे सगळे लोक आता गेलेत ते नको, पण माझा जो तरुण मुलगा माझ्या म्हातारपणाची काठी होता, माझ्या जगण्याचा मूलाधार होता, त्या मुलाला तेवढं परत कर. गौतमाच्या लक्षात आलं की किसा गौतमी ही या मुलाच्या मोहात अडकलेली आहे. ते म्हणाले, काय हरकत नाही, करतो मी, पण एक काम कर, हे समोर जे गाव आहे ना, त्या गावामधनं कुठल्याही घरातनं एक चिमटभर मोहऱ्या अशा घेऊन ये, ज्या घरामधलं आतापर्यंत कुणीच गेलं नाही, ज्या घरामध्ये आतापर्यंत कुठलीच हानी झाली नाही, ज्या घरामध्ये आतापर्यंत दुःख कधी त्या उंबरट्यावर पोहोचलेलंच नाही, अशा घरातनं त्या आण. प्रामाणिक होती किसा गौतमी. पहिल्या घरात गेली, तिथं कोणतरी गेलेलं होतं, ती माणसं रडत होती. दुसऱ्या घरात गेली, ते दारिद्र्य होतं, दुःखामुळे रडत होती. तिसऱ्या घरात गेली, भाऊबंदकीच्या भांडणामुळे ते रडत होतं. सगळं गाव फिरली, पण तिच्या लक्षात आलं या गावात एकही घर असं नाही की जिथं दुःख नाही. दुःखाचे रंग ढंग वेगळे असतील, हो, दुःखाचे प्रकार वेगळे असतील, पण सगळीकडे दुःखच आहे. कधी ते ईर्ष्येच्या रूपानं, कधी भाऊबंदकीच्या रूपानं, कधी कुणी जाण्याच्या रूपानं, कधी दारिद्र्याच्या रूपानं, कधी दुसऱ्याची तुलना जी आहे ही केल्याच्या रूपानं ही दुःख प्रकट होतात. हळूहळू हळूहळू तिच्या लक्षात आलं, नाही, मी एकटी दुःखी नाही, माझ्या गावात सगळेच दुःखी आहेत. माझ्या गावात जर सगळेच दुःखी आहेत तर माझ्या दुःखाची एवढी ओरड करायचं मी काय कारण आहे.
या सर्व दुःखी लोकांच्या बरोबर मी एक समदुःखी. आणि म्हणून ती गौतमांच्याकडे गेली. गौतम म्हणाले, मिळाल्या चिमटभर मोहऱ्या. ज्या घरामध्ये फक्त सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, आनंदे निर्भय डुल्ल तसो, असो ऐसा कोठे आठवची नाही, देहीच विदेही भोगू दशा. अशी सर्व सुख प्राप्त झालेली अवस्था ज्या घरामध्ये आहे, असं एखादं घर मिळालं का? तिनं सांगितलं, नाही बुद्धा, असं घर मिळालं नाही. आणि आता माझा मुलगाही जिवंत करू नकोस. माझ्या वाट्याला आलेलं दुःख मी भोगूनच संपवणार आहे. जेव्हा माझ्यासमोर मृत्यू उभा राहील तेव्हा हे सगळं जे दुःख आहे, या दुःखाला तिलांजली देऊन मी त्याच्या समोर जाणार आहे. गौतम म्हणाले, हेच खरं आहे. या दुःखाला आपल्याला शॉर्टकट नाही, याला भोगून संपवावं लागतं. श्रोते हो, संसारातली दुःख ही विस्मरण व्हावं त्यांचं, त्यांच्यापासून पळवाट मिळावी म्हणून अनेक प्रकार परमार्थामध्ये केले जातात. काही लोक संसार झेपत नाही म्हणून परमार्थाकडे वळतात. काही लोकांना संसाराच्या बाबतीतली जी दुःख रूपता आहे त्याच्या यातना होतात म्हणून परमार्थाकडे वळतात. काही लोकांना मुळातच या संसारातली वेळोवेळी निर्माण होणारी यक्ष प्रश्न आणि आव्हानं यांची भीती वाटते म्हणून तिकडे जातात. असा एक भ्रम संसाराच्या बाबतीत तयार केला जातो. खरं तर ते लोक संसार सुखी करतात जे स्वतःचा संसार करत नाही. ज्यांनी, मी माऊलींचं उदाहरण सांगताना आपल्याला म्हणतो नेहमी की माऊली म्हणतात, अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिही लोके, जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेरा आपुलिया. मी माझं माहेर सर्व सुखाचं आगर असणाऱ्या श्री विठ्ठलाची सुख या विश्वाला देण्याचं काम करेल. ज्ञानोबांनी संसारच नाही केला, तुकोबांनी केला तो अर्ध्यावर सोडला, नामदेवांनी केला, नाथांनी त्याच्यापेक्षा समर्थपणे तो करण्याचं काम केलं. तेव्हा संसाराच्या बाबतीतले जे काही भ्रम आहेत हे भ्रम एका बाजूला आहे आणि संसार, आपण सर्व सांसारिक, आपण दुसऱ्या बाजूला आहोत. अशा दोन बाजू ज्यावेळा समांतर रेषेमध्ये चालायला लागतात त्यावेळा मी जे श्लोक आपल्याला आता सांगितले ना, या श्लोकामध्ये संसार वृक्षाचं जे वर्णन आहे हे वर्णन करण्यात आलेलं आहे. या श्लोकांच्या द्वारा आजपर्यंतची जी गतिमती असेल, या गतिमतीच्या आधारे म्हणा किंवा या संसारातली जी विचक्षण्यता आहे हिच्या आधारे म्हणा, ज्या संसाराला अनेकांनी दुःखाचं मूळ म्हटलं, ज्या संसाराच्या द्वारा अनेकांनी या दुःखाच्या मुळातून आजपर्यंत जी स्वस्वरूपाची प्राप्ती किंवा आनंद आहे हा झालाच नाही असं म्हटलं, त्याचं भगवंताने वर्णन कसं केलं? ऊर्ध्वमूल मदशाख. श्रोत्यांनो, माझ्यासमोर जी ज्ञानेश्वरी आहे ना, त्या ज्ञानेश्वरीतलं हे तैलचित्र पाहिल्यानंतर आपल्या निश्चित लक्षात येईल की हा संसार वृक्ष, ज्या संसार वृक्षाचं वर्णन ज्ञानोबा माऊलीनं करताना म्हटलं. आणि एकीकडे भगवंत म्हणतात ऊर्ध्व मूल, याच्याकडे बघा, याची मुळं अत्यंत वर गेलेली आहे. मदशाख, खालच्या बाजूला शाखा म्हणजे फांद्या आहेत, त्याच्या खालच्या बाजूला फळे, पाने, फुले वगैरे जे आहेत ना ते या संसार वृक्षाचे दिसतात. आणि त्याचं वर्णन करताना ज्ञानोबा माऊलीनं म्हटलं, तरी श्व म्हणजे उखा तोवरी एक सारिखा, नाही निर्वाह या रुखा प्रपंच रूपा. या प्रपंच रूपाला काही निर्वाह नाही. या प्रपंच रूपाला आजपर्यंत, म्हणजे ज्याला पर्याय म्हणतो आपण, हे पर्याय नाहीत, निर्वाह पर्याय नाही. आणि मग भगवंत काय म्हणतात, ज्याची मुळं वर आहे, मुळातच मूल स्वरूप परमात्मा जो आहे
तो मूळ स्वरूप परमात्मा म्हणतो हे माझ्या स्वरूपापासून हे सर्व निर्माण झालेले आहे, म्हणजे मी या संसाराचं मूळ आहे. आता विचार करा श्रोत्यांनो, संसार नावाच्या उलट्या वृक्षाचं मूळ जर परमात्मा असेल तर कार्यरूपानं दुःख अनुभवाला आलं तर बिघडलं कुठं? काही कारणानं जर दुःख झालं तर कार्यरूपानं ते व्यक्त होणं गरजेचं आहे. आणि एक गोष्ट बरी आहे, संसारामध्ये आपल्याला दुःख कार्यरूपानं अनुभवाला येतात आणि आपण ती व्यक्त करतो. कधी नातेवाईकांच्या जवळ व्यक्त करतो, कधी मित्रांच्या जवळ व्यक्त करतो, कुणाजवळ की असे ना, ही कार्यरूपाची दुःख व्यक्त केली जातात. आणि ही दुःख ज्या वेळा व्यक्त केली जातात त्यावेळा माणूस आतून रिक्त होतो. आणि आतून रिक्त होणं जे आहे हे कार्यरूप दुःखाच्या निवृत्तीवरचा सगळ्यात सोपा उपाय आहे. तसं याला दुःखाचं मूळ इंगळ वगैरे म्हटल्यामुळं इथं सुखाचा विचार नाही. काय या संसारामध्ये सुखाचा विचार नाही कोठे. आजपर्यंत या सुखाचा विचार न झाल्यामुळं आपण सारखं सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे, असं पर्वता एवढं दुःख सहन करत करत पळत राहतो. श्रावणाचे असेच दिवस आहेत. आणि एका ज्याला आपण नराधिपती म्हणतो अशा राजाच्या जीवनामध्ये राज्याचं चाललेलं षडयंत्र वगैरे, आपल्या राणीनं चालवलेलं षडयंत्र, प्रधानाने दिलेलं दुःख वैतागून गेला बिचारा. आणि वैतागून त्यानं शेवटी ठरवलं काय हरकत नाही, जिथं सुख असेल. तुमच्या माझ्या लहानपणी सुखी माणसाचा साजरा नावाची एक गोष्ट होती. त्याप्रमाणे हा सम्राट सुखी माणूस शोधण्यासाठी बाहेर पडला. असेच श्रावणाचे दिवस आहेत. गावाच्या बाहेर पडलेला आहे. आणि गावाच्या बाहेर पडल्यानंतर खिल्लारे ही चरती राणी, गोप ही गाणी गात फिरे, असं जे बालकवीनं वर्णन केलं त्याप्रमाणे एक गोप म्हणजे बुराखी, एक लंगोटी परिधान केलाय आणि समोर गाई गुरं चरत आहेत आणि तो सुंदरपणे बासरी वाजवत एका खडकावर पोहोडलेला आहे. एका खडकावर तो पोहोडल्यानंतर सम्राटाला वाटलं, अरे राज्य, राणी, वैभव सगळं माझ्याकडे आहे, हे सगळं राज्य माझ्या ताब्यात आहे, पण मी रात्रंदिवस रडतोय, मला रात्रंदिवस दुःख आहे आणि याच्याकडे काहीच नाही. तरी देखील जीवनाचे सगळे सूर या बासरीच्या सप्त स्वरातनं हा व्यक्त करण्याचं काम जे आहे ना हे करतोय. आपण याला विचारूया, तुला सुख कशात मिळालं ते सांग. सम्राट त्याच्या जवळ गेला. गुराखी आपल्या बासरी वादनामध्ये निमग्न झालेला होता. समोर गाई गुरं जी आहेत ही चरण्यामध्ये रम्मान झालेली होती. सृष्टी मातेचा जो हिरवा चमत्कार आहे, हा हिरवा चमत्कार जिकडे तिकडे मनाला आनंदित करत होता. पण राजा दुःखी होता. हा दुःखरूप राजा म्हणतो, जरा थांबवा ना बासरी वादन गुराखी महाराज. बासरी वादन खूप आग्रह केल्यानंतर थांबवलं. म्हटले कधी जेवला? नाही म्हटले, अजून शिदोरी बरोबर आणलेली आहे एखाद्या फडक्यामध्ये किंवा कपड्यामध्ये बांधून. दुपारनंतर गाई गुरं जेव्हा चरून बसतील तेव्हा भोजन करण्याचं काम करेल. मग बाकीचं काही नाही. किती घरं आहेत? घरच नाही. बाकीच्या काय आहेत? काही नाही बाकीचं. मग म्हटले फक्त एक लंगोटी, फक्त एक बासरी आणि समोरची 2-4 जनावरं, आणि तरी देखील तुम्ही एवढे आनंदी आहात, तुम्ही एवढे सुखी आहात की जीवनाचं संगीत वर्णन करणारी सप्तस्वराची बासरी तुम्ही वाजवत आहात. एक काम करा ना, कधी बासरीच्या रूपानं असो नाहीतर तुमच्या रूपानं असो, तुम्हाला प्राप्त झालेल्या सुखी माणसाचा सदरा मला द्या. म्हणजे मला थोड्याफार प्रमाणामध्ये माझ्या राज्यकारभारामध्ये काही जो सुख नसलं तर निदान सुखाभासाची जी अवस्था आहे ना ती अवस्था निर्माण होईल. गुराखी महाराज हसले. म्हटले, राजा आहेस तू, जास्त उद्धटपणा मी करणार नाहीस, पण मूर्ख किती आहेस बघ. मला शर्ट आहे का बघ,
अरे माझ्या अंगावर शर्ट नाही, मी एका लंगोटीवर आहे. आणि राजा लक्षात ठेव, सुखी माणसाला कधी सदरा नसतो. कारण त्यानं जर ते सदरे एकत्र करण्याचं काम केलं तर तो दुःखी होतो, रात्रंदिवस दुःखी होतो. संसारातल्या दुःखाचं मूळ जर काय असेल तर अतिरिक्त लालसा. आणि म्हणून भगवंत म्हणतात याचं मूळ ऊर्ध्व आहे, वर आहे. मी ऊर्ध्व मुळाच्या रूपानं तिथं आहे. मी आपल्याला म्हणत होतो, आपल्याला दुःख कार्य रूपानं अनुभवाला येतं, परंतु ब्रह्मादिक इंद्रादिकांना दुःख कारण रूपानं अनुभवाला येतं. कारण याचा अर्थ काय आहे माहित आहे का? दुःख होतंय पण सांगताच येत नाही. कार्य कसं आहे? जे होतंय ते सांगता येतं. यांना मात्र होणाऱ्या दुःखाचं कथन करता येत नाही. म्हणून इंद्रदेव सुखी नाही, ब्रह्मदेव सुखी नाही. माऊलीनं सरळ म्हटलंय की हे जे आहे त्यांची पुण्याची पावटी जेव्हा संपते तेव्हा ते येऊ लागती माघारे मृत्यूलोका. या मृत्यूलोकात ते पुन्हा येतात. जगद्गुरु शंकराचार्यांनी म्हटलं होतं, पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. पुन्हा जन्मणं पुन्हा मरणं हे जन्म मृत्यूचं रहाटगाडगं या संसारामध्ये चालत राहतं. आणि त्यामुळं हे ज्या ऊर्ध्व वृक्षाच्या मुळाला एक वेष्टन आहे, ज्याला कबीरानं माया नावाची महाठगिनी असं म्हटलेलं आहे. माया नावाच्या महाठगिनीनं ते आपल्या भोवतीनं त्याला वेष्टित करण्याचं काम केलेलं आहे. आणि असं वेष्टित केल्यामुळं त्याचं स्वरूप ब्रह्मज्ञानाचा असू द्या, भगवंताचा असू द्या, परमार्थाचा असू द्या, हे स्वरूपच आपल्या समोर येऊ शकत नाही. या मुळाच्या वेष्टनानंतर खाली ही जी उपमुळं आहेत ना, ही उपमुळं ब्रह्मादिक इंद्रादिक वगैरे जी मंडळी आहेत, ही मंडळी आहेत. आणि या मंडळींच्या नंतर जे काही येतं मग तो स्वर्गलोक, स्वर्गलोकानंतर जसं झाडाचं खोड आहे, या खोडामध्ये मग शाखा येतात, मग पल्लव येतात. शाखा म्हणजे फांद्या येतात. मग या फांद्या कोण आहेत तर या 15व्या अध्यायात पुढं वर्णन करण्यात आलेलं आहे. ही 84 लक्ष योनी जी आहे, ही 84 लक्ष योनी ही या संसार वृक्षाची फांदी आहे. या फांद्यांच्या मध्ये या 84 लक्ष योनीमध्ये काही जारज मध्ये 15व्या अध्यायात या सांगितलं की काही जारज या खाणीत जन्माला येतात, काही उद्विज या खाणीत जन्माला येतात, काही स्वदेज या खाणीत जन्माला येतात, तर काही अंडज या खाणीत जन्माला येतात. आता याचा सरळ सरळ अर्थ हा आहे की काही आईच्या गर्भात राहून गर्भवासाचं दुःख सहन करून जन्माला येतात, जो मनुष्य प्राणी आहे. मनुष्य प्राण्याबरोबर इतर प्राणी सृष्टीतले काही प्राणी आहेत. परंतु काही केवळ मनुष्याला आणि प्राणी सृष्टीतल्या बऱ्याचशा मंडळींना जो स्वेद म्हणजे घाम, जो घाम निर्माण होतो त्याच्यातून जन्माला येतात, त्यांना स्वेदज असं म्हणतात. काही हे मग कोंबडी असेल, बाकीचे असेल, हे अंडज आहेत, पक्ष्यांचे वर्ग जे आहेत हे याच्यातून जन्माला येतात, या 4 खाणी. आणि या 4 खाण्यामधून 84 लक्ष योनीची निर्मिती होते. आता ही जी 84 लक्ष योनी आहे, या 84 लक्ष योनीच्या बाबतीत असं म्हटलेलं आहे की या 84 लक्ष योनीचा पूर्ण फेरा फिरल्यानंतर मग लागे थारा मनुष्य देहाशी. मनुष्य देहाचा वारा कधी लागतो? ह्या सगळ्या योनी ज्या आहेत, जारज, अंडज, स्वदेज, उद्विज, ह्या सगळ्या फिरून झाल्या की मग मनुष्य देहाचा थारा किंवा मनुष्य देहाचा जो वारा आहे हा वारा लागतो. हा वारा लागल्यानंतर संसार पुढे येतो. आणि संसार पुढे आला की मग नको ते विकार याच्यामध्ये निर्माण होतात. म्हणून भगवंत म्हणतात मश्वत्थम प्राहुरव्ययम. तिथपर्यंत न पोहोचण्याचं कारण काय आहे तर या जसं एखाद्याला शरीर इंद्रियाला
शारीरिक दोषामुळं नको तेवढी खाज, नको तिथे अंगावर फोड उठल्यानंतर सुटते ना, तसं या संसारात विकाराची आणि विषयाची खाज सुटायला लागते आणि या उलट्या वृक्षाची फळे पाने फुलेच्या रूपानं आम्ही आमचं अस्तित्व सिद्ध करण्याऐवजी या खाजेमुळं एखादा माणूस जसा नष्ट व्हावा त्याप्रमाणे स्वतःला नष्ट भ्रष्ट करून टाकण्याचं काम करतो. मग भगवंत पुढे सांगतात की जर ही नष्ट भ्रष्टता यायची नसेल, याच्या पलीकडे जायचं असेल तर काय करावं? निर्माण मोहा जित संग दोषा अध्यात्म नित्या विनिवृत्त कामा. या श्लोकामध्ये भगवंताने वर्णन केलं की नित्य अध्यात्म, या नित्य अध्यात्मामध्ये तुला जर रममान व्हायचं असेल तर काही दोष जिंकले पाहिजे. स्वतःवर स्वार होणाऱ्या या उलट्या वृक्ष संसारामध्ये काही दोषांच्यावर तुला विजय मिळवावा लागेल आणि तो निर्माण मोहा, जो मोह, जी आसक्ती निर्माण होती त्या आसक्तीपासून सक्तीनं बाजूला व्हावं लागेल. हे जे सक्तीनं बाजूला होणं आहे ना, म्हणजे तुकाराम महाराज शिवाजी राजांना म्हणाले होते की सोने रुपये आम्हा मृतिके समान माणिक पाषाण खडे जैसी. आम्ही सोने रुपये हे माती समान मानतो आणि त्याच्या पलीकडे आम्ही गेलेलो आहोत. श्रोत्यांनो, जीवनातली आसक्ती नष्ट होणं ही गोष्ट अतिशय अवघड आहे. संसारिकांच्या पलीकडे तो जातो की ज्याला या जीवनातल्या आसक्तीवर विजय मिळवता येतो. आपल्याला काय तेवढा मिळवता येणार नाही. बाईनं म्हटल्याप्रमाणे आपल्याला चटके सहन करतच पुढं जावं लागणार आहे आणि संसार पेलावा लागणार आहे. थोड्याफार प्रमाणामध्ये ही आसक्ती कमी व्हावी म्हणून जाणीवपूर्वक प्रयत्न करावा लागणार आहे. म्हणून बाईनाई म्हणतात, अरे संसार संसार खोटा कधी म्हणू नये, देवळाच्या कळसाले लोटा कधी म्हणू नये. तुम्ही याला दुःखाचं मूळ म्हणा, इंगळ म्हणा, पण सर्व आश्रमांची निर्मिती या संसाराने केल्यामुळं आणि जर मोहच, काही शुभंकर गोष्टीचा मोह व्हावा, म्हणजे काही शुभंकर गोष्टी अशा आहेत त्या मनामध्ये आपल्याला मोहित कराव्यात, तो या पर्जन्य धारांच्या मध्ये धो 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 कोसळणारा निर्जर आसन, त्याला क्षणभर न्याहाळण्याचा मोह अंतःकरणामध्ये निर्माण व्हावा. या श्रावणाच्या दिवसामध्ये अवकाशामध्ये आणि आकाशामध्ये निर्माण होणाऱ्या सप्तरंगी इंद्रधनुष्याला पाहण्याचा मोह थोड्याशा प्रमाणामध्ये निर्माण व्हावा. या संसारातल्या ज्या गोष्टी आल्हाददायक, आनंददायक आणि निर्विषयक आनंद निर्माण करणाऱ्या आहेत, या निर्विषयक आनंदाचा मोह अंतःकरणामध्ये निर्माण व्हावा. श्रोत्यांनो, मोह वेगळा आणि आसक्ती वेगळी. हा जो मोह आहे, हा मोह क्षणभराचा आनंद आपल्याला देऊ शकतो, परंतु आसक्ती आयुष्यभराचं दुःख देते. हे जर आयुष्यभराचं दुःख निर्माण व्हायचं नसेल तर आसक्तीचा, मी म्हणालो तसं सक्तीनं त्याग करा. जाणीवपूर्वक काही आराधना करून या आसक्तीचा त्याग करावा लागेल. जेव्हा आसक्तीचा त्याग होतो तेव्हा जितसंग दोषा, या दोषावर विजय मिळवला जातो आणि या दोषावर विजय मिळवला की मग लक्षात येतं, ज्याला मी माझ्या बाहेर शोधायचं काम करतो तो तर माझ्या हृदयात आहे. भगवंत म्हणतो, सर्वस्येचाहं हृदि सन्निविष्टो मत स्मृतिरज्ञानमपोहनंच वेदेश्य सर्वैर रहमेव वेद्यो वेदांत कृद्वेद विदेव चाहम. आणि माऊली म्हणतात, ए रवी सर्वांच्या हृदय देशी, मी वस्तू अमुक आहे गा ऐशी. मला स्मरण करण्याचं काम कर. आणि भगवंत म्हणतो, तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखांचा आराम. मी तुझ्या हृदयात आहे. जेव्हा अंतरंगी तो श्रीहरी आपल्या प्रेमाची स्वर बासुरी वाजविण्याचं काम करतो ना, तेव्हा देवळाचे देव्हारे त्याला सजविण्याची गरज लागत नाही.
जेव्हा मनाचाच गाभारा त्याच्यासाठी सजविला जातो, तेव्हा देवळाच्या देव्हाऱ्याची का गरज नाही, तर सर्वस्य चाहम, सर्वांची जी इच्छा आहे, सर्वजण जी इच्छा व्यक्त करतात, हृदयसन्निविष्टो, मी तसा हृदयामध्ये वसण्याचं काम करतो. आणि ज्याच्या हृदयामध्ये भगवंत आहे ना, त्याला जनामध्ये भगवंत बघायला वेळ लागत नाही. ज्याच्या हृदयात राम कृष्ण ही सगुण रूप झाली हो, परंतु तो निर्विकार रूपानं, तो या पंचतत्वातल्या साक्षात्काराच्या रूपानं ज्याच्या हृदयामध्ये वास्तव करण्याचं काम करतो, तो त्याचं हृदय जेव्हा आनंदानं मोहित होऊन जातं, तेव्हा जनाबाई म्हणाली होती ना की हृदय बंदी खाना केला, आत विठ्ठल कोंडीला. हृदयाच्या बंदी खाण्यामध्ये मी माझ्या विठ्ठलाला कोंडण्याचं काम केलेलं आहे, त्याला तुम्ही आता कधी बाहेर काढू शकणार नाही. ज्याच्या कंठात हृदयात आहे कृष्णमणी अवघाजनी प्रकाश. या जगामध्ये सारं चैतन्यमय आहे, हे जर पाहायचं असेल तर तो हृदयात असावा. कबीर महाराज म्हणाले होते, लाली मेरे लाल की, जिथं देखो तिथं लाल, लाली देखन मै गई, मै भी हो गई लाल. माझ्या परमात्म्याचं चैतन्य जेव्हा माझ्या हृदयात येतं, तेव्हा हे सगळं जग मला आपोआप प्रकाशमान दिसायला लागतं. त्या परमात्म्याचा अंश म्हणून या जगाकडं, किंवा त्या परमात्म्याचा प्रसाद म्हणून, त्या परमात्म्याची पदचिन्ह म्हणून या जगाकडं मी पाहण्याचं काम करतो. भगवंत म्हणतो की मी हृदयामध्ये अमुक वस्तू आहे आईशी, मी असा वस्तू रूपानं हृदयामध्ये असतो, तर मला हृदयातल्या दैवी गुणांचा विकास करून शोधण्याचं काम कर. ज्या वेळा हृदयातल्या दैवी गुणाचा विकास होतो, त्यावेळा भगवंत असा हृदयस्थ शोधला जातो. श्रोते हो, आपण उद्याच्या भागात हृदयातले जी दैवी गुण आहेत ते दैवी संपत्तीच्या रूपानं आणि दैव गुणाच्या रूपानं कसे प्रकट होतात, हे श्रीमद भगवद्गीतेच्या 16व्या अध्यायाच्या निमित्तानं माऊलीनं आपल्या देशिका लेण्याच्या रूपानं आणि अमृताशी पैजा जिंकणाऱ्या शब्दांच्या रूपानं जे अभिव्यक्तीकरण केलं, त्या अभिव्यक्तीकरणाचा विचार करू. तोपर्यंत रामकृष्ण हरी. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकोबाराय महाराज की जय.